मला मिळतो नक्कीच खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहतो भिवंडीतील त्याचे देखील सदस्य आहेत अतिश भांबरे त्यांचा संघ आहे आणि एक मोठं नाव तालुका हाफ क्रिकेटमधील आपण पाहतोय अतिश भांबरे हे नाव मात्र सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं हे नाव आहे. चला स्पीडअप करायचं आहे आणि संपूर्ण शेलू माता वर्ल्ड संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसवून घ्यायचे बघा विनंती असेल, अन्यथा पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल तुम्हाला. याची नोंद घ्या. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे, डिसिप्लिन देखील महत्वाचा आहे. सकाळी देखील आपण पाहिलं या खऱ्या अर्थानं विचार केला संघ मात्र परास्त झाला, परंतु जयेश पाटील हे नाव मात्र कुठे छोटं आहे, ते खूप मोठं नाव आहे. वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील. आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं विनंती आहे. पियुष पाटीलला आपण पाहतोय ऑन फील्ड, खऱ्या अर्थानं मेहनतीचा वाटा देखील या स्पर्धेसाठी त्याचा देखील आहे. पियुष पाटील पियुष पाटील आपण दोरी द्यायचे. पियुष पाटील पियुष पाटील आपण दोरी द्यायचं विनंती असेल. चला मॅचला होईल इथे मात्र सुरुवात. चला स्पीडअप करा बघा, बराच वेळ आपण घेतला दोन्ही टीम. चला स्पीडअप करायचं आहे. 3 षटकाची मॅच आहे. दोन्ही मातब्बर संघ आता मात्र आमने सामने फाईट करताना पाहायला मिळेल. गावदी वेहळे आणि त्याचप्रमाणे नक्कीच शेलू माता वर्ल्ड अंतिश बांबरे फॅम टीम खेळताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचचा हिरो यतीन मडवी यावेळेस आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यतीन मडवी आणि अतिश बांबरे ही जोडी सलामीर जोडी संघाची आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपण पाहतोय यावेळेस बॉबी बोईर मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. चला स्पीडअप गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल पाहायला मिळतोय. पंच सांगत असताना यस इट इज वाईट बॉल. दोन्ही पंचाचे हात समांतर. धावा मिळाले त्यानंतर धावांचा श्रीगणेश होत असताना शेलू माता वर्ल्ड या संघाचं. नेक्स्ट मॅच सुमित कुमार केवनी दिवे आणि सोनुआई वडूनगर दोन्ही संघांना विनंती असेल या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय, अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. दोन्ही टीम्सला विनंती आहे. सुक्की मैदानामध्ये घडली आहे. सुमित कुमार केवनी दिवे त्यासमोर फाईट करेल सोनुआई वडूनगर.
देखील अचूक अशी वेळेनुसार गाणी लावत असताना नक्कीच वळगावची शिलूमाता यांचं संगीत आपण ऐकलं. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉबी भोईरला आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आदळला. येथे मात्र अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 13 या धावसंख्येवरती. जयेश पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र पाहावं लागेल पंच परत एकदा आमच्या दिशेने वळतात. वाईट सिग्नल सांगत असताना अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 14 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो चुकी चुकी आणि चुकी मैदानाच्या आतमध्ये घडते. थोडंसं प्रेशर मध्ये नक्कीच मिळतोय. या स्नो बॉलचा कॉल आहे आणि आता मात्र फ्री हिटचा बॉल आहे. मोठी संधी असेल यावेळेस मात्र यतीन मडवीकडे. बघा पंचांचा निर्णय डिस्कशन करून नक्कीच पंच निर्णय देतील. दोन्ही संघाला विनंती आपण कोणी बोलू नका. दोन्ही पंच तिथे उपस्थित ते डिस्कस करतील आणि डिसिजन नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच विनंती करेन सन्मान्य हितेश पाटील आपल्याला विनंती असेल की सन्मान्य ऑल इंडिया प्लेयर भिवंडीतील एक मोठं नाव जयेश पाटील यांचं इथे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. खऱ्या अर्थाने भिवंडी टेनिस क्रिकेट म्हटलं तर एक मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या पानावरतील हा एक मोठा धडा जयेश पाटीलला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम ओळी याचे यथोचित मान सन्मान इथं मात्र केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद आभार. येस वाईट बॉल क्षमा यावेळी समागत असताना पंच खऱ्या अर्थानं देवस्वरूप आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईटची हॅट्रिक यावेळेस मात्र संपादित केली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथमच असा गोलंदाज बॉबी भोईरला आपण पाहतोय. बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट. थोडंसं मिस अंडरस्टँडिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. याच दरम्यान अपकमिंग स्टार्स पियुष माळी इथं देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान. नक्कीच रविकांत मुकादम यांचे शुभ असते त्याचा देखील यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. फ्युचर स्टार पियुष माळीला आपण पाहतोय की सध्याच्या घडीला यंगस्टार नक्कीच खेळताना पाहायला मिळतात. परंतु आता मात्र या सध्याच्या घडीला चर्चेत असलेला हा खेळाडू पियुष माळी. बटाळे एक्सप्रेस हे त्याची ओळख आहे. बटाळे एक्सप्रेस नक्कीच त्याचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. यंग खेळाडू आहे. हे सगळ्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोचले 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. फुलटॉस बॉल यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक जाईल सीमारेषा पार. मिळतील पूर्णपणे 4 चौकार. बघा वेळेची देखील मर्यादा आहे. वेळ संघ याची देखील दखल घ्या. 12:09 पहिला चेंडू विकेटवरती पडला होता आणि आता मात्र 12:14 खेळ समाप्त झालाय. बरोबर 5 मिनिटाचा अवधी एक षटक टाकण्यासाठी घेतलाय. एका बाजूला आपण पाहतोय अतिश बांबरे फॅन टीम शिलूमाता वड त्यासमोर फाईट करत असताना गावदी वेहळे हा संघ आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. शांत संयमीचा खेळ दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. 21 धावा 21 ऑन बोर्ड. शुभ संख्या 21 धावा धाव फलकावरती आहे. बॉबीचा जर विचार केला तब्बल 10 बॉल त्यांनी मात्र टाकलेत पहिल्या षटकामध्ये. 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. थोडीशी जर विचार केला महागडं षटक नक्कीच ठरलंय बॉबीचं. परंतु वेहळे संघ हे नाव मात्र खूप मोठं आहे.
नेक्स्ट मॅच सुमित कुमार केवनी दिवे आणि सोनूआई वडूनगर दोन्ही संघांना विनंती आहे प्रथमतः आपण रिपोर्ट करा आपण आला असाल तर आणि नक्कीच या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल दोन्ही टीम्सला विनंती आहे यावेळी आपण पाहतोय अपर कट करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र एकदा पाहायला मिळते धावफलकाचा विचार केला तर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 22-22 ऑन बोर्ड दुसरं आपण पाहतोय अनिकेत मुकादम यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय ओ हो यावेळेस लफ केलाय बॉबीला तिथे पात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकीचं रूपांतर वन बॉल सीमारेषा पार आलेला हा चौकार 4 तर हा दुसरा षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती अनिकेत मुकादमचं हे सलग स्पीडअप करा विनंती आहे वेळ घेऊ नका बघा टायमर देखील चालू आहे 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय हो परत एकदा त्याच दिशेने फटका बॅक टू बॅक 2 फोर्स यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय हॅट्रिक पूर्ण केलेली आहे खऱ्या अर्थानं लास्ट बॉल वरती देखील यतीच्या बॅट मधून आलेले चौकार आणि सलगचे हे 2 बॉल मात्र त्यांनी फेस केल्याने देखील चौकार पाहायला मिळतोय बॅक टू बॅक 3 फोर्स आणि की खऱ्या अर्थानं विचार केला सुजित पाटील ज्यांनी सुरई 3 बॉल 3 चौकार तदनंतर अभय देवरुंगचा खेळाडू जय जोटिंग देवरुंग संघातून खेळत होता आणि यावेळेस मात्र लॉफ्ट इथे मात्र बॉल थांबणार नाहीये जाईल आउट ऑफ द पार्क आलेला ह्यूज माडी षटकार 6 पाहतोय तदनंतर जय जोटिंगचा अभय ज्यांनी 3 बॉल वरती 3 चौकार तदनंतर अक्षय पाटील पिंपळास आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये तो खेळाडू खेळ होता आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधले तदनंतर निलेश सोरगी दामणगावचा खेळाडू आहे त्याने देखील 3 बॉल वरती 3 चौकार पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं याचं नाव देखील आता जोडलं जाईल यतीन मडवी सलगचे 3 बॉल मध्ये 3 चौकार आणि आता मात्र आज 4थ्या बॉलवरती षटकार आला मागच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो आपण पाहायला मिळतोय तोच यावेळेस आता मात्र ऑन फायर आहे हे वादळ मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आहे यतीन मडवी पुढचा बॉल हो हो स्लोवर गती आहे परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल पाहायला मिळतोय वाईट बॉल पंच सांगत असताना हो यावेळेस मात्र पाहावं लागेल
डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड. 3 षटकाची मॅच आहे खऱ्या अर्थानं आणि 37 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं हाय स्कोरिंगच्या दिशेने हा संघ शेलूमाता संघ आपल्याला पाहायला मिळतोय वाटचाल करत असताना. पुनश्च एकदा हा वादळ मात्र आता थांबणार नाहीये. हा सितारा या मॅच मध्ये मात्र चमकतोय. वन मोर सिक्सर षटकार. काय बॅटिंग यावेळेस मात्र पाहायला मिळते. आउटस्टँडिंग इनिंग यावेळेस यतीन मडवीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. जर विचार केला पहिलं षटक घेऊन आला होता बॉबी, त्याने मात्र धावा खर्च केला 21. दुसरं षटक घेऊन आला अनिकेत, त्याने धावा खर्च केल्या 22. नक्कीच यावेळेस विचार केला तर 21-22 असं एक गुणफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22 आणि तिसऱ्या षटकामध्ये किती धावा बनवतील ते पाहावं लागेल. इनर रोज जर विचार केला तर आपण जर विचार केला तर 3 चौकार 2 षटकार नक्कीच अनिकेतच्या बॅट मधून आले. चांगली कामगिरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सन्मान्य उत्तम जनक पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नक्कीच यतीन मडवीसाठी संधी आहे. जर या मॅच मध्ये हाफ सेंचुरी कंप्लीट केली तर नक्कीच त्यांचे मामाश्री भावेश बेडेकर यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यतीन मडवीचे मामाश्री आहेत आणि खऱ्या अर्थाचा विचार केला तर आतापर्यंत त्याच्या धावा 32 आपण पाहतोय. नाबाद खेळी करतोय. वैयक्तिक 32 धावा. निलेश पाटील आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे. कशा प्रकारची कामगिरी करतील पाहावं लागेल. इथे चुकी घडली आहे. चुकीचं रूपांतर मिळत असताना चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. मिळतात त्या 4 धावा. चौकार. पहिल्याच बॉल वरती इथे मात्र स्वॅगने स्वागत केलं या गोलंदाजाचं. यस दोन्ही टीम्स नेक्स्ट मॅच. सुमित कुमार केवनी दिवे. हो सन्मान्य उत्तम पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. उत्तमजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच दरम्यान सन्मान्य दीपेशजी भोईर, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ज्याप्रमाणे उल्लेख केला होता पहिल्या बॉल मध्ये आपण पाहिलं, फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो. बराच अनुभव या गोलंदाजाला आहे. तशीच कामगिरी आता मात्र केली आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. प्रथमतः चौकार जरूर आला, थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु आता मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस पाहतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. इथे मात्र परत एकदा पुनश्च एकदा आलेला हा क्वालिटी चौकार. 4. आता मात्र कंप्लीट झाली. शेलू माता वळ हे नाव खूप मोठं आहे. परंतु समोर देखील गावदेवी वेळे संघ कोण विसरलेल्या संघाला यांनी कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवलाय. ओहो यावेळेस मात्र दोन्ही साइडने आक्रमण केलंय. विस्फोटक बॅटिंग दोन्ही बाजूनी. एक सेर तो दुसरा सव्वा सेर. आलेला हा षटकार. 6.
8 या आकड्यावरती 61 धावांची गरज या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. उत्तम पाटील साहेब आपल्याला विनंती असेल प्रथमतः आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही टीम्स इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे नाणेपैकी इथे मात्र करून घ्यायची. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय सुमित कुमार केवनी दिवे हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सोनूबाई वडू नवघर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही नावाजलेले हे संघ आहेत. आणि नाणेपैकी जिंकली आहे. नक्कीच नाणेपैकी जिंकले सुमित कुमार केवनी दिवे या संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, आमंत्रित केला, इन्व्हाइट केलाय सोनूबाई वडू नवघर या संघाला बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर यांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय. नक्कीच अक्षय पाटील यांना मी विनंती करतो की सन्मान्य उत्तम शेठ पाटील यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मायेची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवायची आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे एक गोड क्षण एक या स्पर्धेची आठवण मुमेंट देऊन त्यांना देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. धन्यवाद, आभार साहेब. तदनंतर दीपेश भोईर यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अक्षय पाटील यांचे शुभाचे मायाची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक या स्पर्धेची आठवण भेट म्हणून मुमेंट आपण पाहतोय सन्मानचिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. धन्यवाद, आभार साहेब. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा दुसरं सत्र इथे मात्र चालू होईल. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आहे. एका बाजूला शेलू माता वळ नक्कीच हा संघ खेळतोय आतिश बांबरे टीम फॅन आपल्याला पाहायला मिळते. आणि एका बाजूला गावदी वेळले हा संघ मात्र खेळतोय. नक्कीच रविकांत मुकादम साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभाचे सन्मान्य अक्षय पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद, आभार. नक्कीच जर विचार केला तर एका बाजूला अतिशचा विचार केला तर 23 जावा त्याच्या बॅटमधून आल्या. यतीन मडवीचा विचार केला 32 जावा आल्या. स्कोर कार्डचा विचार केला 2-3-3-2 असा स्कोर कार्ड आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. VVIP नंबर आणि दोघांचा जर विचार केला 9-9 बॉल इथे फेस केलेत. हे चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका विनंती आहे. चला बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. वेळ संघ वेळ घेऊ नका. आता मात्र मोठा लक्ष आहे, तब्बल 60 धावांचं पाठलाग करायचा आहे. 60 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. कारण की जर विचार केला तर एका बाजूला रन मशीन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. राजेंद्र थळे असेल तिथे. नक्कीच आता मात्र गरज आहे प्रत्येक षटकामध्ये मात्र 20.33च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. आता मात्र आतिषबाजी प्रत्येक बॉलवरती मात्र करावी लागेल. कारण की समोर जोपर्यंत राजेंद्र तळे आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही घडू शकतो मैदानामध्ये. कारण की रन मशीन या नावाने मात्र ओळखला जातो तोच हा खेळाडू आहे. 61 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 18 बॉल आणि 61 धावांची गरज. 61 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चला या स्पीडअप करा, बराच वेळ घेतात दोन्ही टीम्स. अजून बऱ्याच मॅच या मैदानावरती खेळायच्या आहेत.
एवन जोडी सलामीवीर जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र पाटील आणि राजन थळे. यस मॅचला होईल सुरुवात. दुसरं सत्र चालू होते. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल सज्ज झालाय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती उज्ज्वल पाटील लाबड पाहतोय. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक आणि संघाचा देखील. पहिलाच बॉल. हो यावेळेस मात्र लाऊड अपील आहे. नक्कीच यावेळेस पंच सांगत असताना कुठल्याही प्रकारची हिट मिळणार नाही. पहिल्याच बॉल वरती ते मात्र शांत ठेवायचं काम केलंय. उज्ज्वल पाटीलला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. षटक क्रमांक पहिलं. कप्तानी जिम्मेदारी मात्र सोपवली उज्ज्वल वरती. मात्र संघाला मात्र पाहावं लागेल किती धावा इथे मात्र बनवण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र पाठलाग करायचा आहे वेळ संघाला आणि गरजेचे त्या धावा. कारण की जर नेक्स्ट राऊंडमध्ये जर तुम्हाला एंट्री करायचं असेल तर मेहनत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आता मात्र धाडस दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक असे बॅट्समन बॅटिंग लाईनअप नक्कीच वेळ संघाच्या वतीने पाहायला जरूर मिळेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र स्वीट साऊंड ऑफ बॅट आलेला हा दर्जेदार षटकार 6. विचार केला बॅटिंग एका बाजूला वर संघाची आपल्याला पाहायला मिळेल. तशाच प्रकारे इथे मात्र पलटवार करत असताना त्याचा प्रश्न होता त्याचा मात्र आता उत्तर दिलं. हाफ ट्रॅकर बॉल होता आउट ऑफ द पार्क. ते मात्र पाठवून टाकलंय आणि या 6 धाव्याने संजीवनी देण्याचं काम केलंय. वैयक्तिक खाते खोललंय संघाचं देखील खातं आता मात्र खोललंय. अतिश बांबरे फॅन टीम आपण पाहतोय. शिलोमता वड हा संघ. दुसऱ्या बाजूला गावदी वेहळे हा संघ खेळतोय. रफ अँड टफ सामना हाय व्होल्टेज मॅच आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एक कडक अशी मॅच नक्कीच पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो यावेळीच मात्र घुटना टेक और षटकार दे बॅक टू बॅक दुसरा षटकार 6. केला तर असा एक हिरा नक्कीच महत्वाच्या मॅच मध्ये मात्र चमकून येतो. मागच्या मॅच मध्ये जे नाव होतं रन मशीन राजेन तळेला आपण पाहिलं. परंतु आता मात्र विजेंद्र पाटीलला आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. चांगली इनिंग. आता मात्र संपूर्ण टीमची जिम्मेदारी असं वाटतंय की विजेंद्रने घेतली की काय. यावेळेस आता मात्र प्रेशर आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. इथे मात्र प्रचंड अशी मेहनत दोन्ही संघाच्या माध्यमातून करावी लागेल. जसं तसे उत्तर देण्याचं इथे मात्र काम केलं. टीट फॉर टॅट. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो यावेळेस देखील लॉफ केले परंतु इथे फटका फसलाय. चुकीचा निर्णय आता मात्र ठरत असताना बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. VP तर आता जर विचार केला तर अमितने इथे मात्र झेल टिपली. सुंदर अशी झेल आणि खरं अर्थाने इझी कॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पूर्णपणे षडयंत्र रचलं होतं यावेळेस गोलंदाजाने उज्ज्वल पाटीलनं. 2 षटकार जरूर पाहायला मिळेल परंतु त्यानंतर त्यांनी मात्र कमबॅक केलं. ती क्षमता नक्कीच आपल्याला आता मात्र दिसून आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निलेश पाटील. फिरकीचा जादूगर आपण पाहिला परंतु आता मात्र अष्टपैलू अशी कामगिरी करावी लागेल. पहिले षटक आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. वेळेचे देखील भान ठेवा विनंती आहे.
4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकावरती आहे. 61 धावांचं लक्ष आहे. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20.33च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रत्येक षटकामध्ये. ओहो, यावेळेस आल्या आल्या इथे मात्र हवाई फायर केलंय. आल्या आल्या पाठवून दिलंय. सीमा रेखा पार. षटकार 6. निलेश पाटील खेळाडू कक्षामधून ड्रेसिंग रूम मधून मात्र सेट होऊन आलेत की काय. पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार पाहायला मिळाला. माइंड सेट चांगला पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला तर धावफलक घेऊन पोहोचलाय तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. आता मात्र दोन्ही टीम्स यावेळेस प्रेशर वाढलंय. हो, यावेळेस डॉट बॉलचे सांगता 18 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 ऑन बोर्ड. आता जर विचार केला तर खऱ्या अर्थानं 20.33च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या प्रत्येक षटकामध्ये. 2 धावा नक्कीच थोड्याशा मागे बॅकफुटला हा संघ पाहायला मिळतो, परंतु कमबॅक करणं हे नक्कीच हा संघाला नक्कीच माहिती आहे कशा प्रकारे कमबॅक करायचं. बघा, सुमित कुमार केवनी दिवे संघ आपल्याला विनंती असेल, आपण लिगली एंट्री प्रथमतः करायची आहे. विनंती आहे, ऑफिशियल नोंद आपण करून घ्या. दुसरं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक संघाचा आपण पाहतोय दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. आतिश बांबरे यावेळेस स्वतः गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. हो, यावेळेस मात्र आपण पाहतो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज पाहायला मिळते. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. जाईल सीमारेषा पार. आलेला हा खणखणी चौकार 4. नक्कीच यावेळेस विचार केला शेलू माता वर्ल्ड हा संघ मात्र खेळतोय. आतिश बांबरे फाईन टीम. आतिश बांबरे हे नाव खूप मोठं आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं हे नाव आहे. आणि आतिश बांबरेचा जर विचार केला तर फक्त भिवंडीमध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रभरात हे नाव आता मात्र प्रसिद्ध झालंय. मोठा प्रहार करायचा होता. इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. दोन धावा इथे मात्र एकवडण्यात आल्यात. शांत संयमीचा खेळ आहे. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु इथे मात्र कमबॅक केलं. 2 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या. कुठेतरी फलंदाजाला थांबवण्याचं काम केलंय, परंतु आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक वरती रन मशीन ऑफ वेळले राजन तळे ऑन स्ट्राईक. काय इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून. फिनिश केलं होतं एक विस्फोटक बॅटिंग. पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. कोण सोडेल हे बॉल. खूपच लांब आलेला हा षटकार 6. अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. काही घडू शकतो, काही बिघडू शकतो. 9 मध्ये 30 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि आता मात्र येणारे 9 आणि 31 धाव्यांची सामना पाहिला तर थोडासा इक्वल नक्कीच पाहायला मिळतोय. बॅलन्स सामना आहे. हो, यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा होता, प्रॉपरली बॅटवरती आला नाहीये.
इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 31 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 8 बॉल आणि 30 धावेंची गरज या मॅच मध्ये आहे. नक्कीच थोडस पाड पायच आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला, परंतु पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आतिश आमरे. हाफ ट्रॅकर बॉल आहे, पाहावं लागेल. यावेळीस इथे मात्र झेल टिपली गेली. धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा लागत असताना फलंदाजाला इथे मात्र निलेश पाटीलला परतावं लागेल. वाघाची शिकार, फलंदाज बाद. आतमध्ये आला इनाड नंबर 4 वरती केतन मुकादमला आपण पाहतोय. 20 मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आता मात्र पूर्णपणे दुरा या दोन्ही फलंदाजावरती आहे. यस, फर्स्ट कॉल आलाय. हाईट फॅक्टर यस, 1 बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमात. हॉली ट्रॅक वरती आता मात्र आतिश बांबरे कमाल करत असताना कमबॅक केलंय. हो हो, यावेळेस आपण पाहतोय, पाहावं लागेल. यस, इथे मात्र डॉट बॉलची सांगता 2 षटक इथे मात्र कंप्लीट झाले. आता मात्र धावफलक मध्ये परिवर्तन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 30 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. 5 षटकार इथे मात्र मारावे लागतील फलंदाजाला तर कमबॅक पाहिजे असेल तर. यस, वर्ल्ड संघ आपल्याला विनंती असेल, टीम मीटिंग करू नका, स्पीडअप करा, वेळेची मर्यादा आहे, अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. येणारे आता 6 बॉल आणि 30 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. थोडासा जर विचार केला तर 60-40 असा सामना आहे, कारण की समोर राजन तळे आहे मैदानाच्या आतमध्ये. वैभव पाटील आपण पाहतोय शेवटचं षटक इथे मात्र घेऊन आलाय. कॅप्टनने इथे मात्र जिम्मेदारी सोपवली आहे वैभव पाटील वरती. निर्णायक क्षण आहे. पहिला बॉल इथे मात्र लीडिंग एज पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राइक रोटेट आणि आता मात्र स्ट्राइक रोटेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. थोडंसं निराश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो चेहऱ्यावरती. स्ट्राइक स्वतःकडे ठेवायची होती. नक्कीच 5 षटकार जर आले तर नक्कीच कॅश प्राइज असेल तब्बल 2000 रुपयाचं आकाश पाटील यांच्या वतीनं. हो, यावेळेस पाहावं लागेल, लाईन चुकीची. यस, पंच आम्हाला सांगत असताना यासाठीच वाईट बॉल. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 29 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. बघा नक्कीच महासरांच्या वतीने देखील 2000चा कॅश प्राइज असेल 5 षटकार आले तर. पाहावं लागेल, पाहावं लागेल. यास पुनश्च एकदा व्हाईट बॉलचा कॉल आहे. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव आहे. 1 बाउन्स देखील दिलाय पंचांनी. येणारे 5 बॉल 28 धावेंची गरज आहे. क्रिकेट मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत देखील ही मॅच जाऊ शकते. 27 धावेंची आवश्यकता आहे. येणारे 5 बॉल आणि
27 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल यावेळेस हा षटकार आला तर ओहो, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नोमॅच सँडिंगला चेंडू आदळतोय आणि इथे मात्र मॅच एका बाजूला झुकली की काय पाहावं लागेल. येणारे 4 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. एक चमत्कार या मॅचला मात्र नक्कीच बदलू शकतो. शांतता संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संपूर्ण वेळ गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित आहे या ही मॅच पाहण्यासाठी, परंतु थोडंसं निराश त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र दंडीगुल फलंदाजाला परतावं लागेल. यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज राजेन बॅक टू डकआउट. फलंदाज बाद. आणि षटकारांची हॅट्रिक जर इथे प्राप्त केली 22 सही तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओहो, यावेळेस कवच्या दिशेने फटका सजवायचा होता. इथे मात्र स्ट्राइक रोटेट आली, परंतु आता मात्र पूर्णपणे ही मॅच व या संघाच्या वतीने मात्र झुकत असताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहतोय फुलटॉसचा बॉल होता. आणि 22 सहीसाठी मात्र आता संधी असेल. बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल की कव्हरच्या दिशेने जर षटकार आला तर नक्कीच भावेश पाटील यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्नो बॉल आहे, फ्रीडचा बॉल आहे. कव्हरच्या दिशेने जर षटकार आला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज भावेश पाटीलच्या वतीनं असेल आणि नयन दादाच्या वतीने देखील 1000 रुपये असतील. $2000चं कॅश प्राइज आहे आता. ओहो, या वेळीच मात्र मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारचा इथे मात्र षटकार मिळाला नाहीये. इथे मात्र सामना जिंकला शेलू माता वळ या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. प्रतीक पाटील नक्कीच दोन्ही बंधूंना आपल्याला विनंती असेल आपण या साहेब. केवनी दिवे संघ आपण लिगली नोंद करून घ्या विनंती आहे. नक्कीच गोटचा छोटा सर्जा या नावाने मात्र प्रसिद्ध आहे. बैलगाड्या क्षेत्रातील एक मोठं नाव आहे.
आणि त्या दरम्यान सन्मान्य अतिजी बांबरे साहेब आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अतिश बांबरे फॅम टीम शेलूमाता वर्ल्ड. यतीन मडवी आपण या विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. अक्षय पाटील आपल्याला विनंती असेल आपल्या शुभाचे यतीन मडवीला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. उत्कृष्ट अशी कामगिरी विस्फोटक अशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वेल प्लेड यतीन. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. अतिश बांबरे आपल्याला विनंती असेल आपण यायचं लगेच. येस अतिश बांबरे आपण या विनंती आहे. नक्कीच भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आपण यायचे. आणि एक मोठं नाव आहे सध्याच्या घडीला चर्चेत असलेला हा खेळाडू अतिश बांबरे. एक मोठं नाव भिवंडी परिसरातील. जर क्रिकेटचा विचार केला तर तालुका हाफ मधील पंढरी म्हणून ओळखली जाते. आणि त्याच पंढरीतील हा एक मोठं नाव अतिश बांबरे आपण पाहतोय. इतिहास आहे आणि त्या इतिहासामधील एक धडा म्हणजेच अतिश बांबरे हे नाव आहे. गोल्डन बॉय चला आपण या विनंती असेल. नक्कीच यतीन मडवी आपल्याला विनंती असेल आपण पुनश्च एकदा या व्यासपीठावरती. नक्कीच आपले मामा श्री भावेश पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच विशाल पाटील आपण या आपल्या शुभाचे त्याला सुपूर्द करायचे 500 रुपयाचा कॅश